नमस्कार मंडळी, मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ। तर मंडळी, फार्मर आय डी कार्ड मिळायला सुरुवात झाली आहे, म्हणजे फार्मर आय डीची मिळायला सुरुवात झाली आहे। पण ते तुम्ही कशी करायची चेक, म्हणजे तुमच्या आय डीचं स्टेटस काय आहे हे खूप साऱ्या शेतकऱ्यांना जाणून घ्यायचं आहे। पण त्याबाबत आपण संपूर्ण व्हिडिओ काढले म्हणजे घेऊन आलेलो आहोत की फार्मर आय डीचं स्टेटस कसं चेक करायचं, तुमची आय डी मंजूर झाली का रिजेक्ट झाली याबाबतची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, फार्मर आय डी मिळायला सुरुवात झालेली आहे। पण फार्मर आय डी मिळाली, पण ते कसे चेक कराल की तुमची आय डीचं स्टेटस काय असणार? तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता फार्मर आय डीचा नंबरचा मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। तर मंडळी, तुम्हाला हा मेसेज आला असेल किंवा नाही आला असेल की तुमच्या फार्मर आय डीची आजची स्थितीचे स्टेटस जाणून घ्यायचे असेल, तर ते कसे पाहायचे? चला आपण याची संपूर्ण माहिती पाहूया। की सुरुवातीला तुम्हाला काय करायचे आहे की तुम्हाला अर्जाचे स्टेटस बघायचे आहे। तर तुम्हाला मी एक लिंक सांगते, HTTPS MHFR ॲग्रिस्टिक गव्हर्नमेंट इन फार्मर रजिस्ट्रेशन MH चेक द इन्व्हायरमेंट स्टेटस, ह्या लिंकवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इन्व्हायरमेंट आय डी आणि आधार नंबर हे दोन ऑप्शन दिसतील। वरील दोन ऑप्शनमधील इन्व्हायरमेंट आय डी किंवा आधार नंबर ह्यापैकी एक जे तुम्हाला माहीत आहे त्या पुढील गोलवर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे। त्यानंतर जो ऑप्शन क्लिक केला आहे त्याप्रमाणे खालील चौकोनात नंबर टाकावा लागणार आहे। त्यानंतर चेकवर क्लिक करावं लागणार आहे। नंतर तुम्हाला तुमचा अर्ज कोणत्या स्थितीत आहे ते समजेल। ह्यात जर अर्ज अप्रूव्हल झाला नसेल किंवा पेंडिंग असे दिसले तर अर्ज अप्रूव्हल झाला असेल तर 11 अंकाचा सेंट्रल आय डी दिसेल व त्यापुढे अप्रूव्ह असे स्टेटस पण तुम्हाला दिसणार आहे। बघा मंडळी, नीटपणे ऐकून घ्या। जर तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला नसेल तर तुम्हाला पेंडिंग असे दिसेल, तर अर्ज अप्रूव्ह झाला नसेल तर 11 अंकाचा सेंट्रल आय डीचा त्यापुढे अप्रूव्हेड असे स्टेटस दिसणार आहे मंडळी। व राज्य सरकारच्या कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक यापुढे बंधनकारक केलेला आहे। यासाठी ॲग्रिस्टॉक या योजनेतून नाव नोंदणी करणे शेतकऱ्यांचा अनिवार्य आहे। गेल्या नोव्हेंबरमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती। पण राज्यातील शेतकऱ्यांना आधार क्रमांक, पॅन कार्डप्रमाणे शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी नंबर देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँकेचे खाते नंबर आणि शेतीची सर्व माहिती एकत्रित असावी या योजनेचा उद्देश असून राज्य सरकारच्या ॲग्रिस्टिक योजनेअंतर्गत ही प्रक्रिया राबवली जात आहे। शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहे। फार्मर आय डीची उपयुक्तता सरकारची काय आहे तर बघा, उपयुक्तता सरकारी योजनांचा लाभ सहजरित्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, मध्यस्थायी भूमिका कमी करणे, आय डी तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना वारंवार KYC करायची आवश्यकता राहणार नाही आहे। तसेच PM किसान योजनेची पाताळणी देखील सोपी होणार आहे। तर मंडळी, तुम्हाला तर मी सांगितलंच फार्मर आय डीचं स्टेटस तुम्ही कसं चेक करू शकता, त्यांची मी माहिती पण दिली आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तुम्ही तिथे जाऊन क्लिक करा आणि तुमची संपूर्ण माहिती तुम्ही फार्मर आय डीचं स्टेटस चेक करू शकता। तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा। अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भेटते तुम्हाला अशीच खूप सारी इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा। धन्यवाद।